नमस्कार. ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मानवी बुद्धी ही जगातील सर्वात अजब गोष्ट आहे. ती जशी नवनिर्मिती करू शकते तशीच ती विनाशाचे अघोरी कटही रचू शकते. आजची आपली क्राईम स्टोरी एका अशा गुन्हेगाराची आहे ज्याने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि क्राईम थ्रिलर सिनेमांमधील युक्त्यांचा वापर केला. एका सरकारी अधिकाऱ्याचं रहस्यमयी गायब होण्यामागचा असा थरार जो तुमच्या अंगावर काटा आणेल. चला तर मग सुरू करूया आजचा हा विशेष भाग. 1. बेपत्ता अधिकारी. स्थळ नोएडा, उत्तर प्रदेश. वेळ 24 ऑक्टोबर रात्री 8:30. नॅरेटर विराज देशपांडे, वय 42. भारतीय पुरातत्व विभागात ASI, एक अत्यंत वरिष्ठ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जायचे. 24 ऑक्टोबरची ती रात्र. दिल्ली नोएडामध्ये जोराचा पाऊस पडत होता. विराज ऑफिसमधून आपल्या कारने निघाले, पण ते आपल्या घरी पोहोचलेच नाहीत. त्यांची पत्नी रात्रभर वाट पाहत होती. फोन लावला तर तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे धाकटे भाऊ आदित्य यांनी पोलीस स्टेशन गाठलं. आदित्य पोलिसांना, साहेब, माझा भाऊ कधीच असं वागत नाही. ऑफिसमधून घर फक्त 45 मिनिटांच्या अंतरावर आहे, पण काल रात्रीपासून त्यांचा काहीच पत्ता नाहीये. इन्स्पेक्टर सावंत यांनी तपास हाती घेतला. दुपारी 1 वाजता विराज यांची कार नोएडाच्या सेक्टर 18 मध्ये सापडली. गाडी लॉक नव्हती, चावी इग्निशनमध्येच होती, पण विराज तिथे नव्हते. गाडीच्या मागील सीटवर पोलिसांना रक्ताचा एक लहानसा ठिपका आणि जमिनीवर एक तुटलेली सोन्याची चैन सापडली. इन्स्पेक्टर सावंत, जर हा अपहरणाचा प्रयत्न असेल तर गाडी इथे अशी का सोडली आणि रक्ताचा डाग सांगतोय की झटापट नक्कीच झाली आहे. नॅरेटर पुढील 2 तास इन्स्पेक्टरांनी विराज यांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं. शेवटचं लोकेशन गाझियाबादमध्ये दाखवत होतं, पण त्याच वेळी विराज यांचं क्रेडिट कार्ड दिल्लीतल्या एका पेट्रोल पंपावर वापरल्या गेल्याचा मेसेज आदित्यच्या फोनवर आला. पोलीस चक्रावून गेले. एकाच वेळी एक माणूस 2 वेगळ्या शहरांत कसा असू शकतो? हा केवळ योगायोग नव्हता, तर पोलिसांना भरकटवण्यासाठी रचलेला एक डिजिटल सापळा होता. इन्स्पेक्टर सावंत विराज यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. तिथे त्यांची गाठ निलेश सोनावणे नावाच्या एका क्लर्कशी पडली. निलेश खूपच घाबरलेला दिसत होता, पण तो स्वतःहून पोलिसांना मदत करायला पुढे आला. निलेश, साहेब, विराज सर खूप टेन्शनमध्ये होते. त्यांनी अनेक लोकांकडून नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले होते. काल संध्याकाळी सुद्धा एक जण त्यांना धमकावून गेला होता. नॅरेटर निलेशने पोलिसांना काही नावं दिली. पोलिसांनी त्या लोकांना ताब्यात घेतलं, पण त्यांच्याकडे ठोस पुरावे होते की खुनाच्या वेळी ते तिथे नव्हते. तपासाची सुई पुन्हा शून्यावर आली, पण इन्स्पेक्टर सावंत यांची नजर निलेशवर खेळली होती. निलेशने सांगितलं होतं की तो खुनाच्या दिवशी मेरठला आपल्या गावी गेला होता आणि त्याच्या फोनचं लोकेशनही तिथेच होतं. पण सावंत यांनी एक गोष्ट नोटीस केली. निलेशच्या मनगटावर एक महागडं स्मार्टवॉच होतं. सावंत यांनी सायबर सेलला निलेशच्या स्मार्टवॉचचा डेटा काढायला सांगितला. तिथेच या गुन्ह्याचा सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला. निलेशचा मोबाईल जरी मेरठमध्ये होता, तरी त्याच्या स्मार्टवॉचमधील GPS डेटा सांगत होता की 24 तारखेच्या रात्री तो दिल्लीच्या RK पुरम भागातल्या एका जुन्या सरकारी क्वार्टरमध्ये होता. याच परिसरात निलेशचं स्वतःचं एक जुनं घर होतं, जे दुरुस्तीसाठी रिकामं होतं. इन्स्पेक्टर सावंत आपली टीम घेऊन RK पुरमच्या त्या क्वार्टरमध्ये पोहोचले. घराच्या मागच्या अंगणात गेल्यावर त्यांना दिसलं की एका कोपऱ्यात ताज्या सिमेंटचा एक ओटा बनवलेला आहे. निलेशला तिथे बोलावण्यात आलं. सावंत निलेशला, निलेश, हा ओटा कधी बनवलास? सिमेंट अजूनही ओलं वाटतंय. निलेश घाबरत, साहेब, ते तिथे पावसाचं पाणी साचत होतं म्हणून मजुरांना बोलावून परवाच काम करून घेतलं. नॅरेटर सावंत यांनी एक दगड उचलला आणि जोरात त्या ओट्यावर मारला. पोकळ आवाज आला. त्यांना समजलं की खाली काहीतरी गडबड आहे. मजुरांना बोलावून तो सिमेंटचा थर तोडायला सुरुवात केली. जसा तो थर फुटला तसा वातावरणात एक भयानक कुजलेला वास पसरला. 4 फूट खोल खड्ड्यात प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला विराज देशपांडे यांचा मृतदेह सापडला. निलेशने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने एका क्राईम ऑडिओ बुकमधून हा प्लॅन चोरला होता. त्याला विराज यांची जागा घ्यायची होती आणि विराज यांच्याकडे असलेली काही गुप्त फाईल्स त्याला हव्या होत्या. त्याने आपला मोबाईल आपल्या मित्राकडे मेरठला पाठवला, जेणेकरून लोकेशन मेरठचं येईल. विराज यांना बहाण्याने क्वार्टरमध्ये बोलावलं. मागून जड हतोड्याने वार केला आणि त्यांना तिथेच पुरलं. लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्याने क्रेडिट कार्ड दिल्लीत वापरलं आणि फोन गाझियाबादमध्ये फेकला, पण तो त्याच्या स्मार्टवॉचचं GPS बंद करायला विसरला. इन्स्पेक्टर सावंत निलेशला बेड्या ठोकून नेताना दिसतात. नॅरेटर मित्रांनो, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी सत्य कधीच सिमेंट खाली गाडलं जाऊ शकत नाही. तंत्रज्ञानाने निलेशला साथ दिली, पण त्याच तंत्रज्ञानाने त्याला फासापर्यंत पोहोचवलं. तुम्हाला ही आजची इन्व्हेस्टिगेशन स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच सस्पेन्स थ्रिलर कथा ऐकायला आवडत असतील तर आमच्या ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक केससह. तोपर्यंत पाहत रहा ट्रू व्हॉइस मराठी. धन्यवाद.